व्हाईट कलर आधी आपण मण्यांना द्यायचा आहे. आता मी ह्याच्यात थोडा व्हाईटमध्ये ब्राऊन मिक्स केला, एकदम थोडासा. आणि साधारण येलो ऑकर ही शेड आपल्याला मिळाली. आता ही जी शेड आहे ती आपण इथे आपण देणार आहोत. येलो ऑकर शेड सी या शेपमध्ये आपण दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट कलर परत एकदा द्यायचा आहे, कारण पहिल्यांदा जो आपण कलर देतो तो पूर्णपणे ॲब्सॉर्ब होतो कपड्यामध्ये. त्याच्यामुळे आपण परत एकदा व्हाईट कलरचं ॲप्लिकेशन करणार आहोत. पावसाळी हवेमुळे कलर्स वाळायला थोडा वेळ लागतोय. त्याच्यानंतर आपण ब्रश व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. आणि आता मी थोडासा मोठा ब्रश यूज केलाय आणि फेविक्रिलचा रेड कलर क्रिम्झन ही शेड यूज करणार आहे. ही शेड मी आतमध्ये देते. आपण ही नथ अगदी 3D दिसेल असा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला थोडं डार्क टू लाईट असं शेडिंग या नथीमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठीचा बेस कलर आपल्याला आधी इथे द्यावा लागेल. आता हा जो ग्रीन कलर आहे, लाईट ग्रीन, हा फेविक्रिलचा कलर मी इकडच्या मण्यांना देते. प्रत्येक वेळेला नवीन कलरमध्ये ब्रश व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये शेडिंग करण्यासाठी मी ब्लॅक कलर थोडासा वापरणार आहे. अगदी थोडासा ब्लॅक कलर, परत एकदा रेड कलर, थोडासा ब्राउन कलर, ऑरेंज कलर, व्हाईट मध्ये थोडासा क्रिम्झन रेड टाकून मी लाईट शेड बनवली. आता एकदा परत व्हाईट कलर मी सगळीकडून फिरवते, कारण काही कपड्यांमध्ये कलर्स लवकर ॲब्सॉर्ब होतात, तर काही याच्यामध्ये होत नाहीत. अर्ध्या भागामध्ये जिथे आपण मगाशी शेडिंग केलेलं नाहीये त्या भागामध्ये मी व्हाईट कलर फिरवला आहे.
परत एकदा थोडा लाईट ब्राऊन, आता सगळ्यात शेवटी 3D लायनर हे गोल्डन ग्लिटर मी यूज करणार आहे. आणि त्याची मी आउटलाईन करणार आहे. आता आपण फक्त एक हायलाइट देऊया. आपली नथ